राहे गुलशन तो फूल खिलेंगे, और जो फूल खिलेंगे और रहा तृणमूल तो फिर मिलेंगे। पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठा सत्ता संघर्ष सुरू आहे। ममता बॅनर्जी राजीनामा न देण्याच्या निर्णयावर ठाम आहेत, तर राज्यपालांनी ममता सरकार बरखास्त झाल्याचे आदेश जारी केले आणि आता भाजपा उद्या नवीन सरकार स्थापन करणार आहे। उद्याच नवीन सरकारचा शपथविधी होणार असल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय। यासाठी भाजपने जोरदार हालचाली देखील सुरू केल्या आहेत। पश्चिम बंगालमध्ये भाजप राज सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री होणार। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। पश्चिम बंगालचे राज्यपाल RN रवी यांनी ममता मंत्रिमंडळ बरखास्त केलं। विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदाच बहुमत मिळालं, मात्र त्यानंतर मोठा संघर्ष झाल्याचं पाहायला मिळतंय। तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता। अजूनही ममता दीदी यांनी राजीनामा दिला नाहीये, यामुळे आता मोठा संघर्ष आणि पेच निर्माण झालाय। मात्र राज्यपाल RN रवी यांनी ममता सरकार बरखास्त केल्याचं जाहीर केलंय। राज्यपालांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलंय की भारतीय राज्यघटनेच्या कलमच्या उपकलम 4 खंड B द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून 7 मे 2026 पासून पश्चिम बंगाल विधानसभा विसर्जित करत आहे। यामुळे कायदेशीररित्या ममता बॅनर्जी या आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री नाहीत। ममता दीदींनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसला तरी राज्यपालांच्या आदेशानुसार पश्चिम बंगालमध्ये 17वी विधानसभा बरखास्त झाली आहे। त्यामुळे आता बहुमत असलेल्या भाजपला राज्यपाल नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करू शकतात। भाजपने 294 पैकी 207 जागा जिंकून पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करून बहुमत मिळवलं। बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली असून ममता बॅनर्जी यांची 15 वर्षांची सत्ता उलटली आहे। निवडणूक निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी 100 पेक्षा अधिक जागांवर मतचोरी झाल्याचा आरोप केला होता। निवडणूक हरली नसून हरवण्यात आलाय असा देखील आरोप त्या करत आहेत। मात्र राज्यपालांनी आपल्या अधिकारांचा वापर करून मोठी ॲक्शन घेतली आहे। आता भाजपने सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत। अमित शहा कोलकाता या ठिकाणी दाखल झाले आहेत। आज सर्व आमदारांची बैठक होऊन गटनेता निवडला जाणार आहे आणि 9 तारीखला म्हणजे उद्याच पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने तयारी केली आहे। उद्याच मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होऊ शकतो। सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे। या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह भाजप शासित राज्यांचे मोठे नेते उपस्थित राहू शकतात। यावेळी सुरक्षा अधिक वाढवली जाण्याची शक्यता आहे। नवीन सरकार स्थापन होणार असलं तरी पश्चिम बंगालमध्ये संघर्ष काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये। ममता बॅनर्जी या आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलं जातंय। यावरती आता पुढे काय घडणार? आता ममता दीदी हार मान्य करणार की पश्चिम बंगाल अजून पेटणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।